पुणे पुढच्या घडामोडीकडे छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी शनिवारी पुण्यात येणार आहेत। या कार्यक्रमासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्या या नव्या कॅम्पेनची जोरदार चर्चा सुरू आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी पुण्यात येणार असून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, सतीश पाटील, अतुल लोंढे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत। एवढंच नाही तर या कार्यक्रमासाठी काँग्रेसने जोरदार वातावरण निर्मिती सुरू केली आहे। पुण्यात काल साऊथच्या हिरोप्रमाणे राहुल गांधींचं मोठं कटआउट लावण्यात आलं। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या कार्यक्रमासाठी काँग्रेसने खास टी-शर्ट्सही तयार केले। त्याचं अनावरण काल करण्यात आलं। या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यासाठी काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी जाऊन संवाद साधत आहेत। विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं निमित्त असलं तरी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेनंतर छात्रों की गूंज हे नवं कॅम्पेन सुरू केल्याची चर्चा आहे। याआधी कोटा, देहरादून, प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन होतं। छात्रों की गूंज कार्यक्रमातून देशव्यापी विद्यार्थी संवाद अभियानाची सुरुवात। स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर तरुणाईशी संवाद। कार्यक्रम एखाद्या कॉन्सर्ट सारखा वाटावा अशी मंच आणि सभागृहाची रचना। कार्यक्रमाच्या मंचावर प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी मोठी स्क्रीन लावली जाते। मंचावरून फक्त राहुल गांधी प्रेझेंटेशन दाखवून तरुणांसोबत संवाद साधतात। त्यानंतर काही निवडक मुलं मंचावर येऊन राहुल गांधींशी संवाद साधत प्रश्न मांडतात। छात्रों की गूंजसाठी राहुल गांधींचा विशेष पद्धतीचा पोशाख ठरवण्यात आल्याची चर्चा आहे। काँग्रेस पहिल्या टप्प्यात 28 प्रमुख शहरांमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम आयोजित करणार। याआधी 2022 मध्ये राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती। भारत जोडो यात्रेच्या दोन्ही टप्प्यांमध्ये राहुल गांधींनी देशभर 10,000 किलोमीटर पदयात्रा केली। राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फायदा झाला, असं काही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येते। शिवाय भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींची जनमानसातली प्रतिमा बदलण्यासही मोठा फायदा झाल्याचा दावा केला जातो। त्यामुळे आता छात्रों की गूंज कॅम्पेनच्या माध्यमातून काँग्रेस जेनझींशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे।